MD न्यूजचे संपादक सैफन शेखवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा। सोलापूर शहरात MD24 न्यूजचे संपादक सैफन शेख यांच्यावर गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हल्ला झाला। सैफन शेख हे आपल्या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून गेल्या 1 महिन्यापासून पंचनामा मालिका लावून सोलापूर महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने व आरोग्य यंत्रणेचा गैरकारभार उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत होते। अनेक दिवसांपासून त्यांना अनेक लोकांच्या धमक्या येत होत्या की तुम्ही तुमची बातमी बंद करा। सैफन शेख यांच्यावर श्रीकांत गायकवाड हे गाव गुंड यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बोलवून हल्ला केला। मारहाणनंतर श्रीकांत गायकवाड हे सैफन शेख यांच्यावर उलट बोगस NC दाखल केली व तसेच आरोग्य यंत्रणेच्या वतीने सैफन शेख यांच्यावर बोगस खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात सुद्धा प्रयत्न होतोय। अशा पद्धतीने जनसामान्य नागरिकांचा आवाज उठवणारे खऱ्या पत्रकारांवर हल्ला होत असेल तर हे बाब अतिशय गंभीर आहे। सैफन शेख यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि सैफन शेख यांना न्याय मिळावा म्हणून मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे। यावेळी मानव अधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सादिक शेख, प्रदेश उपाध्यक्ष दुर्योधन भडकुंबे, राज्य अध्यक्ष सामाजिक संरक्षण विभाग प्रवीण चांदेकर, जिल्हा अध्यक्ष आरोग्य विभाग अकबर शेख, शहर अध्यक्ष अजहर बिजापुरी, शहर संपर्क प्रमुख फयाज मुल्ला, शहर प्रतिनिधी मीर मोहम्मद खान, पत्रकार सादिक मुजावर, पत्रकार बंदे नवाज शेख, संतोष माळी उपस्थित होते। नमस्कार, मी सादिक शेख, मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। आज या ठिकाणी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आला। त्यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी होती की सोलापूर शहरात MD न्यूजचे संपादक सैफन शेख यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना भेटून आम्ही मागणी केलेली आहे। कारण गेल्या गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सैफन शेख यांना बोलवून श्रीकांत गायकवाड यांनी सैफन शेख यांच्यावर हल्ला केला। हल्ला केल्यानंतर उलट सैफन शेख यांच्यावर बोगस NC दाखल केली गेली। सध्या अशी माहिती येत आहे की सैफन शेख यांच्यावर बोगस गुन्हा दाखल करण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न होत आहे। कारण MD24 न्यूज चॅनलचे संपादक सैफन शेख यांनी गेल्या 1 महिन्यापासून MD न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सोलापूर महापालिका आरोग्य अधिकारी यांच्या भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी एक मालिका सुरू केली होती। ते मालिका बंद करा म्हणून आणि त्यांना धमकीसुद्धा दिली गेली, परंतु सैफन शेख हे कुठेही थांबले नाही। सत्य बाहेर आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। त्यावेळेस त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बोलून हल्ला करण्यात आला। एक सत्याची आवाज जे आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून उठवत होते त्यांना दाबण्याचा प्रयत्न कुठेतरी केला गेलेला आहे। या संदर्भात प्रशासनाने लक्ष घालून या विषयामध्ये जे आरोपी आहे त्यांच्यावर कारवाई करावी आणि सैफन शेख यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आमची आज जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आलेली आहे। यापुढे देखील मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने अनेक विषयावर आम्ही आंदोलन उपोषणच्या माध्यमातून काम करणार आहे। एवढं सांगून मी आपले 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।